सॉरी. सॉरी. त्याने काय होणार आहे? मी तरी काय करू शकते वैभव? अरे आईचं वागणं बोलणं माझ्या ताब्यात असतं का? मी फक्त नंतर सॉरी म्हणू शकते इतकंच. लक्ष्मी, इतकी वर्ष मी अपमान सहन केला का? तर माझी आर्थिक स्थिती बरी नव्हती, माझ्याकडे नोकरी नव्हती, त्यांच्या मुलीच्या अंगावर मी दागदागिने घालू शकत नव्हते. हे सगळं मी एकदा नाही अनेकदा सहन केलं. याच्यामध्ये मला कमीपणा आणणं, मला दोष देणं, माझ्या चुका काढणं हे होतच सगळं. मी समजू शकत होतो ते, त्यांचा रागही समजू शकत होतो, पण हे म्हणजे जरा अति झालं आता. मी माझ्यावरचा राग त्यांनी आईवर काढलाय आणि मला ना राग येण्यापेक्षा ना मला वाईट वाटलं या सगळ्या प्रकारात. खूप जिवारी लागलंय, मला नाही विसरता येणार आहे. हॅलो. हा बोल. लक्ष्मी, पक्याला फोन दे. दे. प्रकाश, प्रकाश. काय करताय? जरा फोन दे. मी बोलतेय पक्या. हा बोल ना मावशी. पक्या, लक्ष्मीची सासू खोटं बोलते हे मी फक्त तुला सांगितलं होतं, बरोबर? हा हा हा. आपण दोघं एकत्र बरोबर घरी आलो त्यावेळी मी तुझ्या बाईक वरनं पडले आणि माझ्या हातातली पिशवी पडली. हा हा हा. मग ती पिशवी बदलली कशी काय गेली पक्या? पक्या, विलासला दाखवण्यात आलेली फाईल वेगळी होती आणि हे तुला आधीपासून माहिती होतं. मला अगं काय बोलते मावशी, मला कसं माहित असणार? मग मला ताबडतोब ती फाईल आणून दे. पक्या, मला ती फाईल आणून दे. आई, नाहीतर मी त्या डॉक्टरांकडे जाईल. हे बघ, मला माहिती आहे ते डॉक्टर सगळं सांगतील मला काय. अगं मावशी, ते डॉक्टर मला काय वेडी समजता का रे तुम्ही? हे बघ, माझ्यापासून लपून तुम्ही काहीही करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव पक्या. अरे मला काय झालं? थांब ना वैभव. त्रास फक्त तुलाच होतोय असं नाहीये रे. मधल्या मध्ये माझी काय अवस्था होते ना हे कुणालाच कळत नाही. ती माझी आई आहे आणि तू माझा नवरा आहेस. मला ना कुणाचीच बाजू घ्यायची नसते, पण तरी मला ती घ्यावी लागते. आता कोणाची बाजू घेतेस? तुझी. आणि आताच नाही, मी दरवेळी तुझीच बाजू घेते, कारण मला ते नेहमी पटतं. पण त्यांना कधीच पटत नाही ना. वैभव, तो तिचा स्वभाव आहे. ती नाही समजून घेत दुसऱ्याची बाजू. आणि आणि तुझं म्हणणं मान्य आहे मला, तिचा थोडा राग आहेच तुझ्यावर. अरे पण त्यामागे माझी काळजी असायची. मग आता कुठे गेली काळजी लक्ष्मी? आता मुलीची काळजी उरली नाहीये. पूर्वी मी पैसे कमवत नव्हतो म्हणून त्यांना मुलीची काळजी होती, पण आता हा म्हणजे आता माझ्याकडे थोडंफार काम आहे, थोडेफार पैसे कमवतो म्हणून ती काळजी संपली आहे का? मुलीची काळजी म्हणजे फक्त मुलीच्या हातात पडणारा पैसा एवढंच? बरोबर आहे, पण त्यांना आता काळजी उरली नाहीये म्हणून हे खुसपट काढणं सुरू आहे. दरवेळेस आहे धिंगाणा घालायचा, वाटेल ते बोलायचं. चार चौघात काही प्रॉब्लेम असेल तर आपसात बसून शांतपणे सोडवावा, हे गावीच नाहीये त्यांची. हद्द झाली आता, खरंच अक्षरशः हद्द झाली. वैभव वैभव, मला समजतंय. मी इतकंच म्हणू शकते की ती माझी आई आहे. शक्य झालं तर विसरून जा. हे बघ, मी तिची वकिली करत नाहीये. आता कुठे आपला संसार जरा रुळावर येतोय रे. इतक्या वर्षांनी केलेल्या कष्टांचं चीज होण्याची वेळ आली. आता आता या कोणत्याही कटकटींपासून दूर राहावं इतकंच वाटतंय मला. हाऊस आहे का असल्या गोष्टींची लक्ष्मी? नाही रे वैभव, मी एवढंच म्हणते की आता
हे सगळं सोडून पुढे जाऊया. या या मानापमानाच्या चक्रातून जरा बाहेर पडूया. कंटाळा आलाय रे या सगळ्या चर्चांचा सुद्धा. आता जरा पुढचा विचार करूया ना. वैभव, माझी काही स्वप्न आहेत रे. आपण मुलाला जन्म देण्याविषयी काहीच विचार केला नाही. काय झालंय? जरा मॅटर झालंय. ए बाबा, असलं काही बोलू नको रे. अहो आई, त्या मावशी बोलल्या नव्हत्या का? हा, नशीब निस्तरलं ना ते. निस्तरला नाही, काय नाही निस्तरला. म्हणजे त्या मावशीला माझ्यावर फुल डाऊट आलाय की मी चोरली फाईल. मला बोलती लगेच मला फाईल आणून दे. हा, हा ना. मावशी पण एवढी का पेटली काय माहिती. आता काय करायचं रे प्रकाश? प्रकाशला कशाला फोन केला होतास? मला करायचा होता. का? मला बोलायचं होतं त्याच्याशी. त्याला नक्की काहीतरी माहिती असणार आहे. मंदा, अगं काढून टाका विषय डोक्यातून. मी मग? शक्यच नाही. त्या लोकांनी त्यांचा खोटेपणा मान्य केला असता ना, तर एक वार सोडूनही दिलं असतं मी. पण सगळ्यांसमोर मला खोटं पाडलंय त्या लोकांनी. आता नाही सोडणार मी त्यांना. मंदा, अगं नको ताणूस हा विषय आता. हे बघ, मी मान्य करतो तुझं बरोबर आहे म्हणून. बस, तुला हेच हवं होतं की नाही? नाही, तुम्ही एकट्याने मान्य करून काहीही उपयोग नाहीये. त्या सगळ्यांनी मान्य करायला हवंय हे. आनंद आहे. आहेच, आनंदच आहे. इतकी वर्ष माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ना तुमच्या जावयाने. आता मुकाट्यानं माझं सगळं ऐकून घ्यावं लागेल त्याला. मला माहितीये नाक दाबून तोंड कसं उघडायचं. येऊ दे पक्याला, बघतेच मी. तू अजूनही स्वतःहून आई जे म्हणाले त्यावर काहीच बोलला नाहीस. माझ्या डोक्यात नाहीये तो विषय. लक्ष्मी, मग आण ना. आता का? तू बरी आहेस ना? घरात काय चालू, तू काय बोलतेस? वैभव, इथे जे चाललंय ते चालूच राहणार आहे. बघ, आपल्या आई वडिलांचा स्वभाव आपण नाही बदलू शकत. वयाप्रमाणे त्यांची येणारी आजारपणा आपण नाही टाळू शकत. अरे मग फक्त त्याचाच विचार करायचा का? आपण आपला विचार कधी करणार आहोत? नाही, पण असं म्हणजे मला असं म्हणायचं की हा इथे बोलण्यासारखा विषय आहे का? खूप सविस्तर बोलूया. आता नाही. मग कधी? तुला काय झालं लक्ष्मी? काही नाही, मला फक्त या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. बास, रात्री बोलूया. ठीक आहे, रात्री बोलूया. बोलू लक्ष्मी. ठीक आहे. रात्री स्वयंपाकासाठी घरात काहीच नाहीये. कोपऱ्यावरून भाजी आणून देतोस? मी ओके आण. चल. भावडेडे, मी जाऊन येतो. काय, कुठून निघालास? ते जरा काम आहे, जाऊन येतो. मला जर त्या कोपऱ्यावरच्या भाजीवाल्यापाशी सोड आणि जरा बोलायचंय तुझ्याशी मला. हा, सोडतो ना, सोडतो. हे काय, हे तुझा फोन आहे. आई काय म्हणत होती मगाशी? नाही, काय नाही. काही नाही. हा, म्हणजे ते असंच आपला नेहमीचा काय असतो ना, तो असं इम्पॉर्टंट मधला काही नव्हता. असं कुठे आहे, काय आहे. भेटून येतो तिला. मग काय म्हणाले चिरंजीव? आता मनात असा काही विचार नाहीये.
असं म्हणाले. तुला काय वाटतंय? मला आई व्हावंसं वाटतंय. स्पॉट पाणी लाव. मॅडम तुम्ही हॉस्पिटलला का होता? मॅडम तुम्ही शूटिंग करणार आहात का नाही करणार? हॉस्पिटलमध्ये खरंच तुमची आई होती का तुमची तब्येत बरी नव्हती? मॅडम सेटवर खूप काम झाल्यामुळे तुम्हाला चक्कर आली का? मॅडम तुम्ही प्रेग्नेंट आहात का?